हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. खूप विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना खूप काही अडचणी असतात. प्रश्न माहिती असतात पण उत्तर माहिती नसते, उत्तर माहीत असलं तर प्रश्न माहिती नसते आणि सगळं काही कन्फ्युजन होतंय. पण आज विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही मी दिलेले प्रश्न हे 2 मार्काचे जर केले तर तुम्ही 75 मार्कापर्यंत जाऊ शकतात. फिक्स किती? 60 मार्कापर्यंत तर फिक्स जाणार, पण प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचा वापरला तर निश्चित तुम्ही 75च्या जवळपास जाण्याची शक्यता आहे. सर हे क्वेश्चन नाही आले तर आम्ही तुम्हाला फाशी देऊ. काय भावा, अरे भावा, तुम्हाला क्वेश्चन कळत नाहीत म्हणून प्रॉब्लेम आहे. गेल्या वर्षी पण मी इम्पॉर्टंट क्वेश्चन दिली, मुलांना कळतच नाही. मग कळण्यासाठी काय करावं लागेल? नीट अभ्यास, आत्तापासून अभ्यास पाहिजे. मुलं काय करतात सांगू का मी तुम्हाला, की एक्झामच्या आदल्या दिवशी येतात, पहिल्या दिवशी त्यांना वाटतं की रातोरात मी नाही का अभ्यास करून रातोरात मला 90 मार्क पडले पाहिजे. नाही, त्यांना तुम्हाला रोज अभ्यास करावा लागेल. रोज डेली मी जसं सांगतो तितका अभ्यास करा, हेच येणार आहे. पण हिच्यावर प्रश्न कसा येईल हे निश्चित कोणीही सांगू शकणार नाही. का बरं सर? प्रश्न बघा, आता सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स असा शब्द आहे. मग त्याच्यावर प्रश्न बघा किती टाईपचे येतात. डिफाईन द सेंट्रिपिटल फोर्स, गिव्ह इट्स युनिट अँड डायमेन्शन. डिफाईन द सेंट्रिपिटल फोर्स अँड एक्सप्लेन इट. Distinguish between the centripetal centrifugal force. Define the centripetal force, give it characteristics. Define the centripetal force, give its example. State and explain the centripetal force. भाऊ, क्वेश्चनचे प्रकार खूप आहेत, लक्षात घ्या, पण लिहायचं काही कळणं गरजेचं असतं. चला, आजचा आपला मुद्दा आहे 12th है ना, महाराष्ट्र बोर्डसाठी फिजिक्स. फक्त 2 मार्काचे क्वेश्चन्स, पण हे गेम चेंजर आहेत आणि ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते मी देत आहे. व्हिडिओला जास्त व्हायरल करा, फॉलो करा. चॅनलवर मराठी चॅनल आहे, मराठीतून तुम्हाला जर पाहिजे असेल तर या चॅनलला इतकं व्हायरल करा, मग बघा गेम चेंज कसा होतो तो. आणि मग बघा तुम्हाला कसलं या मराठी चॅनलवर कॉन्टेंट दुनियातलं कुठेच भेटणार नाही असं कॉन्टेंट भेटेल भाऊ. तेही मराठीत आणि पूर्ण सिलेबस इथं शिकवला गेला आहे. लक्षात राहू दे बाबा. हे मटेरियल कुठे भेटणार आहे हे बिन समजून सांगतो मी. 2 मार्काचे थ्री क्वेश्चन्स कसे येतात तर हे क्वेश्चन दिलेले आहे, पण काहीची उत्तर पण दिले मी स्वतःहून. प्रश्न, स्टेट द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, एक्सप्लेन विथ द सुटेबल एक्झाम्पल. मग स्टेटमेंट दिलं, एक्झाम्पल दिलं भाऊ. 2 मार्कासाठी प्रश्न आहे हा, है ना. नंतर काय, स्टेट द थेरम पॅरल ऍक्सिस परपेंडिक्युलर ऍक्सिस. दोन्ही थेरम इथं लिहिले, स्टेटमेंट दिलं, हे कळणं गरजेचं आहे. थेरमला तुम्हाला वाचता पण आला पाहिजे. हे थेरम आहे IO इज इक्वल टू IC प्लस MS स्क्वेअर, लक्षात राहू दे. आणि हा आहे IZ इज इक्वल टू IX प्लस IY. याला रीड करता आलं पाहिजे. आय म्हणजे काय बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी एनी ऍक्सिस इज डिफाईन ॲज, या इज इक्वल टू सम आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू द सेंटर है ना ऑफ मास अँड प्रोडक्ट मास ऑफ अ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ 2 पॅरलल ॲक्सिस. वाचता आलं पाहिजे. हे थेरम जे आहे ना, हे स्टेटमेंट जे आहे, स्टेटमेंट वाचता आलं पाहिजे. बघा, ड्रॉ द लेबल डायग्राम असा प्रश्न येतो. डायग्रामला 1 मार्क आहे, आणि हे जे लेबलिंग आहे याच्यातले 4 कोणतेही लेबलिंग जर लिहिले तरी तुम्हाला 1 मार्क याचा, 1 डायग्रामचा, असा प्रश्न येतो. डायग्राम ड्रॉला प्रश्न येत असतो. ड्रॉ द नीट लेबल डायग्राम, है ना. इथे बघा क्वेश्चन, एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय आहे माहित पाहिजे, टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. मग त्याचा फॉर्म्युला, सगळं युनिट, डायमेन्शन सगळं लिहून दिलं तुम्हाला, म्हणजे जास्त सिग्निफिकंट लिहिले, है ना. डिफाईन द मोमेंट ऑफ इनर्शिया, गिव्ह इट्स युनिट अँड डायमेन्शन लिहिलं, डेफिनेशन, युनिट आणि डायमेन्शन्स. म्हणजे प्रश्न कसा येतात सगळे, डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल, सेंट्रिफ्युगल 2च लिहायचे त्याच्यातले. ठीक आहे, हे लिहायचं आहे असं. स्टेटमेंट दिलं, प्रूव्ह कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. मग तुम्हाला अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला माहित पाहिजे, है ना, R क्रॉस P, है ना. मग याला डेरिव्हेटिव्ह करता आलं पाहिजे, dl/dt, है ना. मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह करतो आता, R है ना, ये dp/dt लक्षात येतं. मग इथे काय आता, हां, आता यालाच आपण काय लिहिणार आहे आता, पुन्हा P कॉन्स्टंट राहील ह्या dr/dt, है ना. नाही तर असं करू, थांबा, जास्त कन्फ्युजन नको. हां, हे P. मग आपल्याला माहीत पाहिजे की बाबा याला R, याला F म्हणतात, बरोबर आहे. हा आहे V क्रॉस V 0 असतो, माहीत पाहिजे. मग DL हे लिहायचं, याला मार्क आहेत, है ना, dl/dt. बघा इथं काय झालं, R क्रॉस F ला टॉर्क म्हणतात मला वाटतं, है ना. आणि हा M मल्टिप्लाय 0 आहे, याला टॉर्क म्हणतात. मग टॉर्क इज इक्वल टू, है ना, dl/dt. समजतं का? बघा, पण इथं L कॉन्स्टंट असेल
एल जर कॉन्स्टंट असेल तर टॉर्क इज इक्वल टू 0 भेटेल. झालं, संपला विषय. ठीक आहे. बघा ह्या प्रश्न आलेला आहे. जे 2 मार्काचे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत ते दिलेले आहेत, सगळे दिलेले आहेत. बघा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड याच्यातले क्वेश्चन दिले. बघा डेफिनेशन, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. याच्यावर बिन कसा क्वेश्चन आला बघा. हे डायग्रामचे पूर्ण क्वेश्चन दिलेले आहेत. प्रत्येक चॅप्टरचे कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस दिलेले आहे. याच्यावर डायग्राम क्वेश्चन येतातच जास्त. पेरिस परफेक्टली ब्लॉक्ड अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेक्ट्रम है ना. तर हे सगळे कुठे भेटतील बरं सर प्रश्न? काही आहे का, ठिकाण आहे का? एवढे मोठे प्रश्न सगळे दिलेले आहेत. याची आधी तयारी करा. मी काल याच्यावर एक व्हिडिओ बनवला, तो व्हिडिओ बघा. 2 मार्काचे क्वेश्चन करून तुमचा किती मोठा फायदा होऊ शकतो त्याचा मी एक व्हिडिओ बनवला. इथं जायचं PGMN ॲप नाव फ्रॉम प्ले स्टोअर या ॲप स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा. 3 लाईनवर टिक करा. फ्री स्टडी मटेरियल जा. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन 2 मार्क्स असं लिहिलेलं दिसेल इथे, तिथं तुम्ही करू शकता. आता एक लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतोय. सेक्शन बी मध्ये है ना 16 मार्क, 2-2 मार्काचे क्वेश्चन, 16 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. 8 सोडवायचे. 12 क्वेश्चन्स आहेत, 12 पैकी 8च सोडवायचे सेक्शन बी. आणि सेक्शन सी मध्ये, डी मध्ये 12 मार्क, 3 मार्क है ना, 2-2 मार्काचे, 2 मार्क थेरी, 2 मार्क न्यूमेरिकल मर्ज होतो. ह्या 28 मार्क झाले. 30 मार्क प्रॅक्टिकलचे झाले आणि MCQs मध्ये 2 तुमच्या गोळ्या लागल्या. 60 मार्क झाले होते. आता बाकीचा हिशोब सर 75 पर्यंत. हे 60 मार्क फिक्स पडणार तुम्हाला सर. 2 मार्काचे MCQs आणि VS असेल व्हेरी शॉर्ट. हे 2 मार्काचे क्वेश्चन करून करून कॉन्सेप्ट भेटतील, तिथून 2 मार्क. सर आणखीन कुठे मार्क भेटू शकतात का सेक्शन 2 मार्काची तयारी करून? हो, सेक्शन सी मध्ये जर गेला 5 न्यूमेरिकल आहेत. 5 न्यूमेरिकल. आता फॉर्म्युले जर केले, हे फॉर्म्युले करसाल ना 2 मार्काचे डेरिवेशन, छोटे छोटे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM 2 मार्काचे, ते केल्यानंतर न्यूमेरिकल येतात त्याच्यावर. आता 5 न्यूमेरिकल मध्ये कन्सिडर करू आपण 5 न्यूमेरिकलले तुम्हाला फॉर्म्युले लिहिले 5. 2.5 मार्क, 2.5चे 3 मार्क होतात मिनिमम. सांगाल गिव्हन डेटा जर पुट केला तर तुम्ही इथे 5 पण मार्क घेऊ शकता, 5 मार्क पण घेऊ शकता. व्हॅल्यू जर पुटअप करता आली तर 65 मार्क झाले बाबा. आणि डेरिवेशन मध्ये फॉर्म्युले जरी लिहिले तर तिथं 1-2 मार्क. आणि आपला सेक्शन ए मध्ये याचा फायदा होऊ शकतो. तर 70 ते 75 पर्यंत मार्क नेता येऊ शकतात 2-2 मार्काचे क्वेश्चन्स करून. एक उदाहरण तुम्हाला देतो. आता मला सांगा, हे जे क्वेश्चन आहे 3 मार्काचा आहे, ड्रॉ द लेबल डायग्राम ऑफ कोनिकल पेंडुलम. इथे पण तुमचा मार्क थेरीमध्ये अर्धा मार्क, डायग्रामला अर्धा मार्क. इथे पण हे पण मार्क वाढू शकतात. 3 मार्काचा क्वेश्चन डायग्राम ड्रॉ केल्यामुळे, इथे पण 3 मार्काचा क्वेश्चन डायग्राम ड्रॉ केल्यामुळे तुमचे वाढू शकतात. आता इथे बघा, एक उदाहरण देतो. आता हा 3 मार्काचा खरा क्वेश्चन्स आहे. हे 3 मार्काला पण विचारू शकतात. आहे 2 मार्काला विचारला, पण 3 मार्काचा पण क्वेश्चन्स आहे हा. म्हणजे 3 मार्क पण तुम्ही इथून घेऊ शकता. इथे बघा, आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला. हा 2 मार्काला पण प्रश्न विचारतात, 3 मार्काला पण विचारतात. म्हणजे 2 मार्काचा प्रश्न करता करता 3 मार्क पण कव्हर होऊ शकतात. मी जास्त काही बोलणार नाही. हे क्वेश्चन तुम्हाला PGMN ॲपवर जाऊन डाउनलोड करा आणि अभ्यास करा मस्तपैकी. काय अडचण आली तर कॉमेंट करा, त्याच्यावर व्हिडिओ बनवू. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.